ऍक्च्युली टीम इंडियाचा प्रॉब्लेम काय या T20 वर्ल्ड कप मध्ये माहितीये, नंबर 1 T20 बॅट्समॅन आणि नंबर 1 T20 बॉलर. संजू सॅमसनची जी रिडेम्पशन स्टोरी आहे ती ऍक्च्युली गरजेची होती, कारण का संजू सॅमसन स्वतः बोललाय की तो एवढे वर्ष स्वतःला लेट डाऊन करत होता. सगळेच ना बुमराह, पांड्या, अक्षर पटेल, सॅमसन यांच्याबद्दल बोलतात, पण मी आपल्या कॅप्टन बद्दल बोलतो, सूर्यभाऊ बद्दल बोलतो. या दिग्गजांची जागा भरून काढतोय. हार्दिक पांड्याच्या बिहेवियरमुळे आपण कधी कधी त्याला खूप बोलतो की याला खूप ॲटिट्यूड आहे. त्या सगळ्या त्याच्या बिहेवियरच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाहीये. पीकिंग एट द राईट टाइम जे असतं ना ते न्यूझीलंड करते, आणि ICC टुर्नामेंट्समध्ये न्यूझीलंडचा परफॉर्मन्स कधीच खराब नसतो. सगळेच ना बुमराह, पांड्या, अक्षर पटेल, सॅमसन यांच्याबद्दल बोलतात, पण मी आपल्या कॅप्टन बद्दल बोलतो, सूर्यभाऊ बद्दल बोलतो. लक्षात असू दे, सूर्यभाऊ हा आपला पहिला ICC इव्हेंट कॅप्टन करतोय टीम इंडियासाठी, आणि त्याने आपल्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलंय सुद्धा. सूर्यभाऊ विराट कोहली, रोहित शर्मा, MS धोनी या दिग्गजांची जागा भरून काढतोय. आणि जर सूर्यकुमार यादवच्या टीमने हा T20 वर्ल्ड कप जिंकला तर MS धोनी नंतर सूर्यभाऊ पहिला कॅप्टन बनेल ज्यांनी आपल्या पहिल्याच ICC इव्हेंट मध्ये टीम इंडियाला एक ICC ट्रॉफी जिंकून दिली आहे. पहिल्याच मॅच मध्ये टीम इंडिया थोडी अडखडली होती. USA विरुद्ध उभा कोण होता? सूर्यभाऊ उभा होता. ऍक्च्युली टीम इंडियाचा प्रॉब्लेम काय या T20 वर्ल्ड कप मध्ये माहितीये, नंबर 1 T20 बॅट्समॅन आणि नंबर 1 T20 बॉलर. अभिषेक शर्माने 150 केली, पण पूर्ण टुर्नामेंट मध्ये तो फ्लॉप ठरलेला आहे. वरुण चक्रवर्ती सुद्धा जसं सुपर हिट सुरू झाले त्याचं कॉन्फिडन्सच कुठेतरी गायब झालाय, आणि हे दोघंही ICC रँकिंग्स मध्ये नंबर 1 आहेत. पण अभिषेक शर्माकडे चान्स आहे, त्यांनी विराट कोहली सारखं काहीतरी करून दाखवू शकतो. तो 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्येही विराट कोहली पूर्ण T20 वर्ल्ड कप चालला नव्हता, पण त्यांनी फायनल मध्ये एक सर्वात मोठी इनिंग्स खेळली. तसाच अभिषेक शर्माकडे थोडाफार चान्स आहे. ते म्हणतात ना, सेव्हिंग द बेस्ट फॉर द लास्ट. अभिषेक शर्माचे फॅन्स खरंच असं होप करत असतील की अभिषेक शर्मा त्याचा बेस्ट परफॉर्मन्स फायनल मध्ये देईल. तसंच वरुण चक्रवर्तीचं आहे, ग्रुप स्टेज मध्ये चांगली बॉलिंग केली, पण सुपर हिट मध्ये आल्यानंतर त्याचं काय बिघडले काय माहिती, पण तो नंबर 1 बॉलर आहे, एका रिझन साठी आहे. आणि फायनल मध्ये जर न्यूझीलंडला हरवायचं असेल तर या दोघांचं टॉप परफॉर्मन्स करणं खूप महत्वाचं आहे. आता मी या टीमच्या खूप अंडररेटेड प्लेअर बद्दल बोलणार आहे, तो म्हणजे तिलक वर्मा. हा खेळाडू टॉप 3 मध्ये बॅटिंग करणारा माणूस आहे, पण त्यांनी टीमला गरज आहे तेव्हा कधी नंबर 5 वरती, कधी नंबर 6 वरती येऊन असे नॉक्स खेळलेत. खूप छोटे छोटे नॉक्स आहेत, पण असे नॉक्स आहेत ते खूप इम्पॅक्टफुल नॉक्स आहेत. कठीण असतं, एखाद्या पोझिशनवरती तुम्ही सेट असता आणि नंतर तुम्हाला मिड टुर्नामेंटमध्येच कुठेतरी हलवलं जातं, पण तुम्ही टीमसाठी खेळता, तुम्ही टीमसाठी परफॉर्म करता. आणि तिलक वर्मा याचा बेस्ट एक्झाम्पल आहे. तिलक वर्माची ती जी कॅच होती इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये, ती सुद्धा विसरता येणार नाही. खूप इम्पॉर्टंट कॅच होती ती सुद्धा. आता आपण ईशान किशन आणि संजू सॅमसन बद्दल बोलूया. संजू सॅमसनची जी रिडेम्पशन स्टोरी आहे ती ऍक्च्युली गरजेची होती, कारण का संजू सॅमसन स्वतः बोललाय की तो एवढे वर्ष स्वतःला लेट डाऊन करत होता. जे काही असेल, पण आता संजू सॅमसन त्याच्या फ्लो मध्ये आलाय. मी हे आमच्या फ्रेंड्सच्या डिस्कशन मध्ये म्हटलं होतं की संजू सॅमसननी जी इनिंग्स खेळली वेस्ट इंडिज विरुद्ध ती खूप लेट आली. त्याला 11 वर्ष झाली आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आणि आता जाऊन त्यांनी कुठेतरी एक रिमार्केबल नॉक खेळलाय जो लाईफ टाईम लक्षात राहू शकतो. असंच जर संजू सॅमसनने खूप अगोदरपासून केलं असतं तर तो इंडियन क्रिकेटचा लेजंड बनण्याच्या कॅलिबरचा खेळाडू आहे. पण असो, संजू सॅमसन ज्या फॉर्ममध्ये आहे टीम इंडियाला त्याची खूप गरज आहे. तसंच ईशान किशन, ती पाकिस्तान विरुद्धची इनिंग्स असेल, बाकीच्या मॅचेसमध्ये सुद्धा जे इम्पॅक्टफुल इनिंग्स खेळली त्यांनी, सेमीफायनलमध्ये सुद्धाही खूप चांगला नॉक होता. ईशान किशनची ही जी कमबॅक स्टोरी आहे खूप मोटिवेटिंग आहे. आणि जेव्हा भरपूर गोष्टी तुमच्या विरोधात जातात, पण तुम्ही तुमच्या खेळावरती, तुमच्या ज्या हातात गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करता, आणि जेव्हा पुढे जाता लाईफ तुम्हाला चान्स देते. आणि ईशान किशनने तो चान्स पूर्णपणे ग्रॅब केलाय. मी म्हटलं की तिलक वर्मा अंडररेटेड आहे. एक अजून खूप जास्त अंडररेटेड प्लेअर आहे या टीम मध्ये ज्याच्याबद्दल खूप जास्त बोललंच जात नाही, तो म्हणजे शिवम दुबे. हा एवढा अंडर द रडार जाणारा प्लेअर आहे. कोणत्याही मॅचमध्ये त्याचं कुठे ना कुठेतरी योगदान आहेच. सेमीफायनलमध्ये सुद्धा होतं. त्याने जी वेस्ट इंडिज विरुद्ध जे 2 फोर्स मारले ते लक्षात असू दे, ते विसरून चालणार नाही. किंवा आपण साऊथ आफ्रिका विरुद्ध जी मॅच हरलो त्याच्यामध्ये हायेस्ट स्कोर कोणाचा होता? शिवम दुबेचा होता. तो एक हाती लढत होता तिकडे. शिवम दुबेची बॉलिंग खूप अंडररेटेड आहे. सेमीफायनलमध्ये अक्षर पटेलकडे जाऊ शकले असते, पण शिवम दुबेनी प्रेशर सिच्युएशनमध्ये बघा, रिंकू सिंग सारखं होऊ शकलं असतं, 5 बॉल 5 सिक्स लागले असते, पण शिवम दुबेने त्याचे नर्व्स हँडल केले आणि पुन्हा एक अंडर द रडार परफॉर्मन्स देऊन गेला. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल बद्दल सगळेच बोलतायत, भरपूर बोलतायत. हार्दिक पांड्याच्या बिहेवियरमुळे आपण कधी कधी त्याला खूप बोलतो की याला खूप ॲटिट्यूड आहे. त्या सगळ्या त्याच्या बिहेवियरच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाहीये. त्याच्या
खेळाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपण रिअलाईज केलं पाहिजे की हार्दिक पांड्या द ऑलराऊंडर हा जो बॅलन्स आणतो टीम इंडियासाठी तो इतका मौल्यवान आहे आणि आपण खरंच रिअलाईज केलं पाहिजे की त्याचं जे कंट्रीब्युशन आहे ते खूप सिरियस आहे इंडियन क्रिकेटसाठी. आता टीम इंडियाबद्दल बोलणं झालं, न्यूझीलंडबद्दल सुद्धा बोलूया. पीकिंग एट द राईट टाइम जे असतं ना ते न्यूझीलंड करते आणि ICC टुर्नामेंट्समध्ये न्यूझीलंडचा परफॉर्मन्स कधीच खराब नसतो. एक तर सेमीफायनल किंवा फायनल यामध्ये पोहोचलेलीच असते न्यूझीलंडची टीम. लास्ट चॅम्पियन्स ट्रॉफी जी झाली त्याच्यामध्येही फायनलिस्ट कोण होता? न्यूझीलंड होती. 2021च्या T20 वर्ल्ड कपचं फायनलिस्ट कोण होतं? न्यूझीलंड होती. न्यूझीलंडची जी टीम आहे ती सुपरस्टार्सची टीम नाही आहे. ते कलेक्टिव्हली खेळतात, ते ॲज अ टीम खेळतात आणि त्यांच्यातला 1-2 खेळाडूंनी जरी चांगले परफॉर्मन्स देऊन गेले ती पूर्ण टीम ती मॅच जिंकून जाते. जी अहमदाबादमध्ये मॅच होणार आहे, सगळेच ओपनिंग पेअरबद्दल बोलतायत, टीम सायफर्ट आणि फिन ॲलनबद्दल बोलतायत, बरेच जण रचिन रवींद्रबद्दलही बोलतायत, पण माझ्यासाठी जे 2 इम्पॉर्टंट खेळाडू असतील ते असतील कॅप्टन मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स. ग्लेन फिलिप्स फिल्डर म्हणून सोडून द्या, त्याच्याबद्दल बोलण्याची गरजच नाहीये. त्याची जी बॅटिंग आहे, लास्ट जी वर्ल्ड कप अगोदर जी T20 सिरीज झाली किंवा ODI सिरीज सुद्धा झाली, ग्लेन फिलिप्स हा खूप चांगला परफॉर्म करत होता. आणि मिचेल सँटनरबद्दल काय बोलावं, आठवते ती 2016ची T20 वर्ल्ड कपची मॅच नागपूरमध्ये मिचेल सँटनरची ती मी बॉलिंग बघितली होती आणि काहीसा जरी परफॉर्मन्स त्यांनी अहमदाबादमध्ये केला तर टीम इंडियाच्या बॅटर्ससाठी खूप डिफिकल्ट जाऊ शकतं. तर हे 2 खेळाडू असतीलच, त्याच्यासोबतच डॅरेल मिचेल किंवा मॅट हेनरी या दोघांपैकीही बऱ्यापैकी चांगलं परफॉर्मन्स करू शकतात. या दोन्ही टीम्स हिस्ट्री चेस करत आहेत. न्यूझीलंड आपली पहिली T20 वर्ल्ड कप ट्रॉफी चेस करते. व्हाईट बॉल ICC इव्हेंट्समध्ये ते भरपूर वेळा जवळ पोहोचलेत पण हुकलेत, पण यावेळेस त्यांच्याकडे चान्स आहे अहमदाबादमध्ये इंडियाला 2023ची आठवण करून देणं. आणि जर इंडिया जर ही फायनल जिंकली तर ते भरपूर रेकॉर्ड्स तोडू शकतात. ते पहिली टीम बनू शकते ज्यांनी T20 वर्ल्ड कप ट्रॉफी डिफेंड केली आहे, ज्यांनी T20 वर्ल्ड कप आपल्याच घरात जिंकलाय, ज्यांनी T20 वर्ल्ड कप 3 वेळा जिंकलाय. तर टीम इंडिया सुद्धा भरपूर हिस्ट्री चेस करते. एकंदरीत एक क्रिकेट फॅन म्हणून हा एक चांगला क्रिकेट सामना व्हावा आणि एक चांगलं क्रिकेट एन्जॉय करायला मिळावं. तुम्हाला काय वाटतं कोणती टीम जिंकेल? ऑफकोर्स मोस्टली सगळे टीम इंडियाला सपोर्ट करत असणार, पण कोण आपला बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतं या फायनलमध्ये? कमेंट नक्की करा. धन्यवाद.